दृष्टांत क्रमांक 77. जैसा तुरंगमाचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 1. खडकुलिये अवस्थान भटा अनुसरण. हा दृष्टांत स्वामींनी भटोबासांप्रती श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. प्रयत्नपूर्वक गुण वाढवत असताना दोषही घडतो हे ओघानेच आले. तो घडू नये त्यासाठी प्रयत्न सांगतात. तर तो प्रयत्न कसा आणि कोणता तेच लापणिकेतून सांगतात. लापणिक. अवचटे घडले अनिष्ट प्रयत्ने मागवता बळासी ये. परी राजवाहकू नव्हे जैसा तुरंगमाचा. आकस्मिकपणे म्हणजेच एकाएकी घडले जे अनिष्ट ते प्रयत्नाने मागाहून बळाला येतं हे खरं, परंतु तो राजवाहक म्हणून नाहीच. याचा भावार्थ असा की याचप्रमाणे अनुतापादींच्या प्रयत्नाने नंतर बळाला येतो म्हणजे त्याला देहविद्या होते, परंतु राजवाहक नाही म्हणजे त्याला ज्ञान प्रेम होत नाही. हे कशावरून जाणावे? हे जाणावे जसा तुरंगमाचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. पळे तो परतो लाहे. म्हणजे भयामुळे पळणारा तो साधक परतण्यासाठी धजतो. प्रतिक्षणी त्याग. म्हणजे प्रत्येक क्षणात त्याग हा करायचा झाला की करता येतो. दृष्टांत. ब्रह्मचारी घोडा असे तो अवचटे सुटे घोडियेसी लागे. म्हणजे ब्रह्मचारी घोडा असतो तो अकस्मात सुटून घोडीला लागतो. राओ व्याहाळये बाहिरी निघे मग म्हणे हा रे हा मागिला पायी निबळू का. राजा सायंकाळी बाहेर निघतो, मग तो म्हणतो हा मागील पाया दुर्बल का आहे. मग तो म्हणे अभय देसी तरी सांगैन ना सांग. मग तो म्हणे हा घोडियेसी लागला. मग तो म्हणतो अभय द्याल तर सांगेन. मग राजा म्हणतो की सांग. तेव्हा तो सांगतो की हा घोडीला लागला. मग तो राव म्हणे यासी ओल्हावण करी दुणा खान लोण दे. मग तो राजा म्हणतो याची दुप्पट निगा ठेव, दुप्पट खाण लोण ते दे. ते तो करी मग मागवता बळासी ये परराजवाहकू नव्हे. मग तो घोड्याची दुप्पट निगा राखतो, खाण लोण देतो. नंतर तो पुन्हा तो घोडा बळाला येतो, परंतु राजवाहक मात्र होत नाही. तोची जरी मागवता सुटे तरी बळासी न ये. तथा तोची आवृत्ती सेवी तरी बल्हो आंत पडे. परंतु तोच घोडा जर मागाहून सुटला तर तो बळाला येत नाही आणि त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा तो लागू लागला तर मात्र तो घोडा बैलात येऊन पडतो किंवा बैलाप्रमाणे त्याचा उपयोग होऊ लागतो. दार्ष्टांतिक. तैसे पुरुषासी अवचटे अनिष्ट घडे
तरी दुनीचर्या अंगीकारी, दुना अनुताप अंगीकारी, मग प्रयत्न करोनी धर्मी दक्ष होय, तेची पुढती करी तरी नव्हे. त्याचप्रमाणे आचरणशील पुरुषाला अचानक अनिष्टकारक असा विषय सेवनात येतो, तेव्हा तो दुप्पट आचार अंगीकारतो, दुप्पट अनुताप अंगीकारतो. तेव्हा मग प्रयत्नाने धर्मात तो दक्ष होतो. परंतु तीच बाब जर पुन्हा पुन्हा तो करतो, असं होऊ लागलं तर तो धर्मात दक्ष होत नाही. दंडवत प्रणाम.